सुरक्षित वाहन कोणतं घेऊन जायचं रे? हल्ल्या का JCB घेऊन जाऊया की. काय झालं करा जीसीपीला का नाव ठेवते? JCB जायचं कवा? अरे याच माघारी कवा? अरे लय कामाचा एक ठिकाणी बसवतंय नेऊन तिथं सोडतंय. बर. बोलाचा जागी फिरून बघितलं हा. कोणाला ताप आला कोण काय मेले केलं तर डबरं काढून पुरून माघारी येते की नाही? आम्हाला पुराय नाही लागलाय तिकडे. काय त्याचे का आगाऊपणा बोलताय? असं करा मग जुन्या पद्धतीने जाऊया घोड्यावर बसून. असं राजशाही थाट. अगदी ह्यो मार्ग चांगला काढला. काय तुझा घोडा आहे का? माझं घोडं घेतो हा. बरेच कल्याणी घोडं उभार माग टाकताय ते घोडं घेतो मी. बघितलं मी घोडं. हे रोबा अरे कायम पेशी घोड्यावर बसताय मला माहित आहे तर. काय कायम घोड्यावर. हा घोड्यावर कायम बसते. अरे कायम घोड्यावर बसते म्हणजे फाटक्या तोंडाच्या घोड्यावर बसते ते काय बसते का होय, होय, नाही? होय. हे परवा पिशेचा घोडाला तुला जावला कसं वाटले रे? पहिला का मी वाकत गेल तू कशी म्हणून पाहतो का तोंड जाळलं दावला म्हणजे. अरे लांब न जाऊ नाही का योग्य पिशात घोडा घेतलाय म्हणून. मग देशाचा घोडा पण घे का तुला दावला? घोड्याला फळ काय का? संध्याकाळी सकाळी दिवस उगवायला जर घोडा इथनं बनेवाडीतनं सोडला संध्याकाळी 5 वाजता देशी गाठलंच. मेल्यानं घोडं घेऊन जातोय. नाही त्या मार्गे फिरून येत होतं. देशील लांब आहे. अरे त्या मार्गे फिरून येत होत. मग असं म्हणा की चला घोड्या चला बरं लवकर नेऊया. चला. घोड्याला सामान आहे का बघ. हा मला ऍडमिट करून जावं मग. काय त्याच्यात आल्या का घोड्याला जिने फुगीर घोड्यावर आहे का? खोटी आहे का बघ. का सामान आहे का बघ. चला घोड्या चला चला. चला. आपला का घोडा सजविला छान आपला का घोडा सजविला आपला का घोडा सजविला छान त्यातलं करतील कुमारीचं वाण त्यावर ठेवला चिन्ह सामान खलतपट केलं गळ्यामध्ये पुरेच्या मागून अंकुची रूप खेळवण तुन कलगी माथ्यावर पिवळा सोड चोख चांदीचा चढावा वाळला नाद उतरविला त्यानं वाळला शिंगाला त्यानं मग वारूला शिंगाला लय लांब आलो. घोड्याचा पळवार का नाही? ह्याला काय घोडं पडतंय रे बा. हा ह्याला पण आता नेमकं आलो कुठं आपण? आता काय लेखा सांगायचं तुम्हाला? काय? कुठं आलो म्हणून काय करायचं आहे? कुठं आलो? तुझ्या तोंडात काय दाखवता काय डोळ्यात? कुठं आलो सांग की तुला भाग माहित आहे. आज एका भाग म्हणते प्रत्येक भाग हिंडली 35 वर्ष झाली. मग सांग की कुठं ह्याच भागावर जोकडून आणि ह्या भागावर आलो नाही मी. आपण कुठं आलोय? कुठं आलोय? डोळ्यात आलोय कुठं सांग की. मुंबईत आलोय. ते दिसेल का तुला मुंबई? अरे ते नुना गेलं का नुना वाट चंबू फोडल्यावर फोडील. का अरे पुन्हा बोंबल घे रुबा. पुन्हा आलोय म्हणून मला सांगायचं नाही. का तिथं काय होतं? नाही, नाना का सांगतील का नाही मला? काय पुन्हा मागे गेले की? अरे आमच्या गावची माणसं सांगत होती काय पुण्याला गेला तो रोबा तिथे तेवढं जाऊन गावातली माणसं करमताय म्हणते तर. गावातल्या माणसं सांगितलं म्हणजे आता काय ते भानगड आहे? मग काय आहे एवढं करण्यासारखं कोणतं ठिकाण आहे? हा, ते मला जरा बुधवार पेठ जायचं होतं रे. बुधवार पेठेत कशाला? अंगुपतीचा आलाय ना तुला. आणि बुधवार पेठेत कशाला चाललं रे चंपू तोंडाच्या? तुला काय म्हणायचं आहे? अरे का तुला बुधवार पेठेत कशाला चाललाय? काय चालतं माहित आहे का नाही तुला? काय म्हणताय तुम्ही? काय
माणूस असंच चालतं. तसलं ना मग दगडूशेठ हलवाई गणपती त्याचं दर्शन मला घ्यायचं होतं. अरे त्याच्या आईला पहिली सोड त्याला बघायची होती. गणपती वय माघारी येताना ती सोन तुझ्या डोळ्याखाली काढ. डोळ्याखाली मुंबईत आपण माघारी जाताना बघूया का सकाळी घरात नाही निघली. बर भुका लागल्या तर चहा नाश्ता पाणी काहीतरी करूया. काय गुन्हा आहे का सांगाय त्यालाच लागतं की ना अजून खाल्लं सांगतो त्याला सगळं घेऊन आला काय करावं आला का चहा तर पच्चील का नाही सगळी मागणी लोकांना काय काय मागणी म्हणजे सगळी मागणी खाण्यामुळे आहे. उपाशी मारा आणि मग त्याला भुका लागली त्याला पैसे पण नाश्ता खातो मी खाऊन खाऊन खा काय हे खाताय का माझ्या नशिबातलं नशिबातलं खाताय का माझ्या ह्या तुम्हाला सांगतो पैसा खिशात जास्त मागं राहिला पाहिजे. कोरला पाहिजे होय. स्वस्त बघा घरगुती खानावळ बघा हा. नाश्ता मला करायचा आहे होय. आता नाश्ता करताना घोटाळा झाला एक काय झाले आता बोट माझी वळणातील ते लगाम धरून लगाम धरून घोड्याचा नौका त्याच्या मग आईला काय जेव्हा भावाचे मित्र आम्ही आम्ही काय तुझ्यासाठी जीव देऊ का अरे काय नका तिथं हॉटेलात गेले का नुसतं आ कर आम्ही दोघं तोंडात घालतो तुझ्या तुझ्या तोंडात घालतो तू काय तू नुसतं आ करू बा तुला काही त्रास नाही. आ नुसतं करायचं गच्चच तोंड करतो नग मला तोडलं घालायला माझ्या काय झालं मी आता चमच्याला मी चमच्यानं खाईन चमच्यानं किती गावा खाय काय होय भरेल का भरेल तुम्ही तोडलं घालू नका चल बघा चल आईला चौघाला पुरल कर नाश्ता आईला डबा जरा हलका दिसतोय रे. हॉटेल भारी लागते. हातील जरा बा. नमस्कार ए यार चमचा बुडवून प्लेट मध्ये खा की आय 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 हे असा करतोय बघतो आराम गाठलं तरी बी असाय तुझं. एक फार मला भरलाय का डब्यात त्या अरे काय हे बघ हाल जरा जास्त पडले हा. काय माझी फुकच गेली आता मला भूक लागत नाही आता मी घरी जास्त वर खात नाही नको का बस तुम्ही शाकाहारी आता 7 महिना आहे घालते तीच मी खातोय शाकाहारी पिवळं उपीट खाय ना नको मला. आईला नाश्ता म्हणजे पाहिजे तोंड का फिरलं रे अरे नालाय का नाश्ता नाही बोलतो जेवण नाही घ्यायच्या 2 घास खाऊनच पुढे लाव घासभर खाऊन जा. बघ काय जेवण नाही घ्यायचं. बाई नमस्कार नमस्कार तुमची आमची ओळख नाही नाहीच ना माणुसकीच्या नात्यानं तुम्ही नमस्कार घातला होय होय माणुसकीच्या नात्यानं मी सुद्धा नमस्कार घातला म्हणून अभिनंदन आहे हा चौघा आलोय नालाय कुठला लाज वाटते का जीवाला हा ओळख नसताना मी नमस्कार घातला आणि चौकाचं कशाला आलाय अहो का आलो मी सांगणार आहे काय ते बोलणार आहे पुढं काय नाही चौघाची काय जेवणा खावण्याची सोय होईल का कसा बोलते बघितलं का? तुझ्या तुला काय अकलीचा भाग आहे का हा मुंबईच्या बाया मडप काढला असतं की नालाय का काय म्हणलो का बस लाज वाटते का जीवाला इथं नालाय तुझा ओळख नाही पाळख नाही आहे का दुसऱ्या बोलण्याची पद्धत आहे का ही समजून सांगा तुम्ही आता तुम्ही चांगलं दिसताय हा. तुम्ही सांगा समजून तोंडावर भरोसा ठेवा तुमच्या नाही मी काय बोलत नाही नीट आहे घाला बोल इथं नालाय तुझ्या धरून ना मुंबईच्या बायाला का मडप पाडलं असतं गेला का नाही नाही बघा ना काय म्हणलं समजा आता माझ्या ठिकाणी हा तुमची घरातली एखादी बाई असते तर तुम्ही असं साधं बोलला तर का नालाय का ए, तोंड पुढं ए, टकलू आहे का बोलत काय म्हणलं बायला समजून सांग की बाबा हा केले कुशाल असं बोललं असतं का? त्या बायला बाप दिली जाऊन म्हणते काय थांबा, थांबा, काय गोरं, काय गोरं? मेहरबान देवानं पोट वाढवले पोटामुळं काय खालचं लागलं नाही हे तुझ्या आईची नार आहे कावला तुझ्या का बा तू सांगताना करू नको ए नीट सांग की बोल तुझ दात काढ तुझ आणि मी काय बोलू काय जेवणा खाण्याची सोय होईल मग असं सरळ बोलायचं नाही का मराठी भाषा आहे आधी देवण तोंड कशासाठी दिलं चावायला काय काय चांगलं बोलायला हो. ही डोळा कशासाठी दिली मारायला ए तुमच्या डोळ्यात 3 वाटाची माती पडली तुमच्या का का चांगलं बघायला चांगलं का का वाईट मारायला? काय सगळं दिसते जो त्याला काय चांगला असो वाईट काय डोळ्यात घालू अहो, डोळ्यात काय घालू काय तुमच्याजवळ हा नालाय कुठला अहो डोळ्यात सगळं दिसतंय असं का म्हणताय? पाहुणं हा? मला एक सांगा सांगतो की कशासाठी आला तुम्ही यासाठी खरडा भरीन डोळ्यात खरडा बिगर मिठाचा काय चुकलं माझं? ए, माझं काय चुकलंय हा तुम्ही डोक्याचा पदर टाकून काय करताय तो उभ्या का म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही मग काय करणार? मी काय म्हणते येतोस का मला घरी? मला घरी येतोस का? हा? मग काय घरला जाताय म्हणते
ते रागात म्हटलं असं सोडा रागाला ए अवलाद घे बस की इथं ना लागायचं मी समजा झाले त्यांचे काही नादाला लागून किती जण आहे तू? तिकडे चौघ जण आहे की एवढा बास होईल का काय काय एवढ्यात काय होतंय हो काय हा तुम्हाला माहिती आहे काय तुम्ही ह्याच्या अगोदर काय खाल्लं होतं का याच्याकडं काय म्हणताय तुम्ही मला काय कळणार काय त्यांनी सांगितले खरं टाकून खरडा कशाला हा अहो तुमच्या डोक्यात आलं नाही मग खरं का चौघाच्यात तुम्ही काय करता म्हणजे तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही घरी जाणार अहो आमचा धंदा मग त्यासाठी झालंय आम्हाला तीच पाहिजे करमणूक करायची आम्हाला असं हो पाहुणं हा तुम्ही आता बसून शांत घ्या काय काय बसून शांत बरं काय करमणूक करायला तुम्ही एकटा आहे का आणि कोण अहो मुली माझ्या बहिणी आहेत ना घ्या की भरवून घ्या की बरोबर चर्चा द्यावी ते बोलवून घ्या बोलवून घ्या म्हणजे का घ्या की बरोबर म्हणतोय त्याला सरळ बोलता येत नाही का जाऊ त्याच्या कशाला नादाला लागतात त्याच्या नादाला लागू नका सगळं घरात असं शिकवलंय का त्याला काय अक्कल आहे काय घरातल्यानी असं शिकवलंय का आनंद नव्हतो हो इथं उसात हिंडत होतो मागं लागून आले अहो असं आणायचं नाही संग पाणी पाजत होतो सर गप्पी लागा लगा किती डबरी पाडतील आम्ही किती मुजवायचे ते हा. करा झोपी कशाला गाण्याला झोपी करा घ्या तुम्हाला सरळ बोलता येत नाही का आता काय बोलू तुम्हाला सांगा यात मी काय बोललो दोन गाणी म्हणून दाखवायची ती ना हा आहे का नाही म्हणा, म्हणा. बरं तुम्हाला आता कुठलं लावायचं आम्हाला पहिल्यांदा घोडे लावा काय झालं? मग वाकत जातो म्हणावं आम्ही का घोडं लावा आलाय का अरे ते लावणी आहे का नाही राय मला घोड्या खाली न्या अहो राया मला घोड्यावरती बसवा काय लागा लावण्या सांगतो ना आलाय का गाणं मी सांगायचं नाही हा, ते साधं गाणं आहे कुठलं गाणं राया मला पुढ्यात घेऊन ये जा जा. राया पुढ्यात घेऊन निजल्यावर गप निजेल का अहो पुढ्यात घेऊन बसा म्हणून म्हणतोय, आमचा ताळमेळ काय लागेना कोण कोणाच्या आईला पेते हीच कळेना तुम्ही आम्हाला गाणी दोन म्हणून दाव नाहीतर ते तेवढं गाणं ऐकून जाऊया कुठलं 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 नटीनं मारली खुटी तुझं कान 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 हानील लागा ते काय गाणं आहे नटीनं मारली मिठी बोंबल रुपया नट्टीनं मारली बिट्टी येत नाही तर कसं बोलते बाबा येऊ राहू द्या आता नवीन फॉर्मला गाणं आहे बघा ते नवीन मग चांगला आहे ते चांगलं गाणं येते का सांग सांग कुठलं गाणं तुझं ह्याच्यावर बरोबर आहे का माझ्यावर ह्याच्यावर नाही तुझा माझ्यावर बरोबर ह्याच्यावर म्हणजे काय असली गाणी आम्ही सगळी ऐकली हो नक्की गाण्याचा विषय वेगळा सोडतो तुम्ही दुसरंच कसं अहो ते आता ते गाणी आम्ही सगळी म्हणते हो तुम्ही गायक आहे का आवड हा काय आहे का आता काय सांग मग या आवाजाला काय झाले गाणी दांडा पिलू काय गाणी म्हणून आवाज बसलाय तर काय एखादं म्हणून दाखव ए त्याच्या मारे तो जर गडी हागायला लागला माणूस जवळ हालत नाही माणूस वासात जवळ हालत नाही अहो गाया लागला म्हणा हा जर गाया लागला हा. अहो, एक नंबर गातो तो कलावंत आहे कलावंत आहे तो. महाराष्ट्र जोड आहे का त्याला अरे बापरे या गड्याला महाराष्ट्र जोड नाही महाराष्ट्र जोड नाही कुठला तमाशा नादाला लागत नाही म्हणजे कोणचा तमाशकीच नादाला लागत नाही हे अजिबात नाही कुठला नागत नाही शिरडूनकर नाही शिरोडकर पाचेगावकर नाही पाचेगावकर नाही बोरगावकर नाही बोरगावकर नाही मंगलाबसूड नाही खेडकर नाही एक कलाकार यांच्या नादाला लागत नाही ह्यांच्या नादाला लागत नाही हे, हे. का नादाला लागत नाही खुल्यात जाऊन येण्याच्या कोण नादाला लागत सोन्यासारखा माणसाचा पचका केला जागा आता तुम्ही जास्त पचकावायसारखं बोलू नका तुमच्या पाया पडतो तुम्ही जेवढं सांगाल तेवढंच बोलतो मी त्याच्या पलीकडे काय बोलणार नाही मग मगाच्या तुम्ही ज्या का बोलताय बाहेर त्या वजन बसावं अशी ओळख सांगा की आता काय वजन बसायचं आणि काय बोलताय गर्भ श्रीमंत असणारं आमचं घराणं माहित आहे की नाही तुम्हाला होय मग सांग की बायला विशेष आली की नाही नाही आता तोंड आला तुमची का बसा आपल्या संघ आलेल्या माणसाची इज्जत कमी होणे ताटव घे आता खालवर दगड घाल आणि त्याशिवाय नाही जमत आता असं रट्टे ताटव की मग रट्ट्यात नाव घे की मी सांगायचं आहे म्हणल्यावर जरा अजून तुम्हाला काय माहित आहे का मला काय माहित नाही हो हे सांगू का तुम्हाला काय माहित नाही मला काहीच माहित नाही अहो ते आमचा पिशा आहे का नाही पिशा हो, 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 हो. आमच्या पिशाला शेट आलेली काय नालायक माणसं आहे काय बोलत्यात बाईला ओळख सांगायला गेल्या भिशाला शेट आली काय बोलायचं रे का हा? अरे त्यांच्या
मुलाला आणि भावाला कमी आहे की का का माझ्या घराची इन्क्वायरी करायला काय मनात आले काय काढायचे ऐ, काय म्हणताय काय नका तुम्ही दोघं ओळख सांगताय ना का नाला घरी तुमची ओळख पेटवा तुम्ही मला हा? चार गाणी म्हणून दावा आमचा लई इस्कुट व्हायला लागलाय कोण कुठं काय बोलते हीच कळेना आता दुसरं तेवढं सांग तेवढं काम कर म्हणा गेल्यावर कुठल्या बाया माणसाला वाकडं बोल नका तोंड जाळा तुला सरळा बोलायची नालाय का? किती जर केलं तरी आमच्या बाच्या सुनवानी आहे बाच्या सुनवारी तुमची कोण झाली काय बाच्या सुनवारी मी कोण झाली मग थांबा ह्यांना विचारतो थांबा ए बाच्या सुनवानी म्हणजे काय होतं रे आर तुझी बायको झाली गे नाल आहे का आणि मग चला की टेन्शन तुम्ही जावा चिकी कुणावर तोंड गेले मग चला की मग हा? अरे ए सर डावण तोंडाच्या अरे बिगर खर्चच काम होतं हा, हा? बिगर करतच बळक्या तोंडाच्या हा? लगा चल की रुबा घरात आम्ही काय सांगू पुन्हा हे जर असं झालं म्हणजे आम्ही काय सांगायचं सांगू काय सांगू म्हणजे ॲम्ब्युलन्सनं मध्येच घेऊन जातो मी काय तर सांगेन कशाच लागून दगडावर पडला म्हणून चार गाणी म्हणून दाखवा घ्या बसून घ्या ए चल बंद तिकडे चल अरे तो गाणी जे ऐकत होतं आपण करायला लिहूया की कशाचा अहो कार्यक्रम ठरवून आम्ही तुमच्या गावाने तुमच्या गावाला येत नाही आम्ही काय झालं नको ही आताच तुम्ही दिसला का आहे ती एकदा आल्यावर तुम्ही कायमच आमची तारीख खाली ठेवू शकता का लय वाढ आहे तुम्ही अहो आमची तरणी पोरं बाजूला राहू द्या आमच्या गावात येऊन बघा म्हातारी माणसं कशी करून घालवते काय चहा पाणी नाश्ता जेवण खाणं गाव चांगलं आमचं पेटवा तुमच्या नाश्त्याला काय? गाणी ऐकायची तिकडे आता जाऊन मी चल की चाल. धन्यवाद रात्रीपासून आतापर्यंत केलेल्या शांततेबद्दल तमाशा मंडळ आपल्याला सदस्य ऋणी आहे या ठिकाणी आपल्या सध्या